आजच्या रेसिपीच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं पण खूप युजफुल असं किचन प्रॉडक्ट दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी दिव्या. आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी एका छोट्याशा खूप आणि युजफुल किचन प्रॉडक्टपासून. हे मिक्सरचं भांडं आहे जे खूप मी मेशोवरून घेतलं आहे. ते फक्त मला 300 रुपयात मिळालं आहे. तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट आवडलं तर मला कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला याची पॅकिंग दाखवते. पॅकिंग खूप छान आलेली होती आणि भांडंही आपलं क्वालिटी मस्त होती. भांडं पण व्यवस्थित आलेलं होतं आणि त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम पण नाही आला आणि इतकं छान प्रॉडक्ट आहे. मी विचारही केला नव्हता की एवढं छान प्रॉडक्ट मला मिळेल. मी फक्त किचनमध्ये माझ्या मिक्सरचं भांडं खराब झालं होतं म्हणून मी हे प्रॉडक्ट मेशोवरून ऑर्डर केलं आणि इतकं छान मिळालं आहे ना. तुम्हालाही जर आवडलं असेल तर प्लीज कॉमेंट पण करा मला. मी तुम्हाला याची लिंक नक्की पाठवेल. आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर दिव्या पवार या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मी आता तुम्हाला याच्यामध्ये मी आता सौदा दळून दाखवते. याला एक झाकणही मिळालेलं आहे जे तुम्ही एक बॉटल किंवा एक बरणी म्हणूनही यूज करू शकता. किती छान आहे ना. दोन्हीही याला 2 प्रकारचे झाकण भेटलेले आहेत. ते त्यांना एकदम मस्त आणि हे झाकण तर मला खूप आवडलं कारण की एक सेम हे आपलं जे वॉटर बॅग असते ना मुलांची तसंच एकदम छान वाटत होतं. खूप भारी वाटतंय बघा, किती छान आहे ना. खरंच प्रॉडक्ट इतकं भारी होतं ना, तर मला असं खूप मनाला शांती मिळत होती की इतकं छान प्रॉडक्ट आहे ना. मी खूप हॅपी होते या प्रॉडक्टला घेऊन आणि माझ्या मनासारखं भेटलेलं होतं. त्याच्यामुळं काही शंकाच नाही. चला तर मग आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करू. मी इकडे सौदा रेडी करून ठेवलेला होता जेणेकरून मी आता तुम्हाला याच्यामध्ये आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला डेमो दाखवणार आहे की दिसायला जरी हे भांडं छोटं असलं ना तरी आपल्या किचनमध्ये खूप युजफुल आहे. आणि यामध्ये तुम्ही लाल चटणी, लसूण मिरची व कोरडा मसाला, त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्यूस वगैरेही करायचं असलं तरी तुम्ही इतके मस्त आणि छान प्रकारे करू शकता ना. आता मी तुम्हाला याचा छोटासा एक डेमो दाखवणार आहे की याची ग्राइंडिंग कशी होते. तर याला मी आता म्हणजे उलट्या साईडनं याला लॉक करणार आहे आणि हे मिक्सरला कसं फिट करायचं आहे हे पण तुम्हाला दाखवते आणि किती छान प्रकारे दळलं जातं ना हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. इकडे बघा किती आपलं जे मिक्सरचं जे ग्राइंडर असतं ना ते एकदम परफेक्टली बसलं आहे आणि खूप छान प्रकारे इझी बसलेलं आहे. साईजचा काहीच प्रॉब्लेम नाही आला. त्यानंतर इकडं ग्राइंडिंग खूप छान होते, खूप बारीक आणि इतकं मस्त अशी दळले गेले ना जेणेकरून आपल्या भाजीला जी चव येणार होती ती एकदम भारी आणि एकदम परफेक्ट आली. मला तर पर्सनली हे भांडं खूप आवडलं कारण काही वेळा मोठ्या भांड्यांमध्ये आपल्याला सौदा व्यवस्थित काढता येत नाही, पण याच्यामध्ये इतका परफेक्टली निघाला ना, खूप छान बारीक झाला. आणि चला आता आपल्या गावाकडच्या काळ्या मटकीला आता आपण सुरुवात करणार आहे.
काळ्या मसाल्याचा वाटणाचा खूप छान असं वास येत होता आणि इकडं बघा मी थोडं थोडं पाणी घालून आपलं वाटण एकदम मस्त आणि परफेक्टली तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसलाच रेडी करणार आहे. थोडंसं मी आता पातेल्यामध्ये तेल टाकलं, कारण की आज मी म्हणजे जी इंडक्शन शेगडी आहे ना त्यावर आहे ना कढाई थोडीशी कलडून जाते, त्याच्यामुळे मी आज पातेल्याचं यूज केलेलं आहे. तर पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हळद टाकली आणि चवीपुरतं थोडंसं लाल मिरची टाकली आणि जास्त नाही, पण थोडासा आहे ना चवीपुरता आपण इथे मटण मसाल्याचा पण वापर करणार आहे, जेणेकरून आपली भाजीला अजूनच भारी चव येणार आहे. आणि याला थोडंसं नॉर्मल, आणि आज इथे मी एक नवीन ट्रिक करणार आहे, जेणेकरून आपण जो काळा सौदा केलेला आहे ना तो या भाजीमध्ये तेलामध्ये मी अजिबात परतवलेला नाही आहे. आणि ही ट्रिक आहे ना तुम्ही एकदा तरी यूज करून बघा, खूप छान वाटतं. आणि आपण कारण की अगोदरच मसाला हा तळून घेतलेला असतो, त्याच्यामुळं डबल तळल्यानंतर थोडंसं जळकट असं लागतं, त्याच्यामुळे आहे ना मी इथं डबल त्याला फ्राय केलं नाही. आणि थोडंसं उकळी आल्यानंतर आहे ना मी याच्यामध्ये आपलं जे सौदा आहे, जो आपण वाटण रेडी केलेलं आहे ना, हे मी त्या वाटणाला मी याच्यामध्ये उकळी आल्यानंतर टाकून देणार आहे. आणि उकळी आल्यानंतर थोडा टाईम, जास्त टाईम ठेवायचं नाही आहे, थोडा टाईमच ठेवलेला आहे. आणि गरजेनुसार थोडंसं पाणी वगैरे टाकून आपलं मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून आपण याच्यामध्ये ते सर्व काही पाणी टाकून देणार आहे. इथं आपली भाजी आता मस्त अशी रेडी होतच आहे. किती छान वाटते ना. जास्त पण अशी घट्ट नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही करायची, एकदम मीडियम, आणि खूप छान वाटते ही. आमच्याकडं तर अशी ट्राय करता. तुमच्याकडं कसं बनवता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भाजीला आहे ना एकदम छान अशी तरी आलेली आहे आणि उकळी पण येऊनच गेलेली, त्याच्यामुळं मी शेगडीचा फ्लेम थोडा डिम केला. आज मी याच्यासोबत खाण्यासाठी करणार होते ज्वारीच्या भाकरी, आणि बाजरीच्या भाकरीही केलेल्या आहे मी, आणि त्याच्याबरोबर ज्वारीच्याही करणार आहे, कारण की आज खूप टेम्परेचर होतं आणि जास्त असं गरम गरम खाऊशी नाही वाटत, त्याच्यामुळं थोडं हलकं म्हणून मी आज याच्यासोबत ज्वारीची भाकर करत आहे. मला गॅसपेक्षा मला या शेगडीवर भाकरी आणि भाजी करायला खूप मस्त वाटतं. आपली भाजी सगळी रेडी झाली, मग काय आता सासूबाईंना जेवायला दिलं. बघू कशी झाली आहे. गाजर पण नाही खायचं, गाजर पण नाही खायचं. बाबू, नानी काय खाती? नानी भाजी कशी झाली? भारी लागली. नानी काय करतीये? नानी काय, तू देऊ का गाजर? गाजर देऊ? हा? सकाळी आम्ही यज्ञेशला दिली.
स्वामी 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 तुम्ही काय खाते ना? तुम्ही काकडी खाऊ राहिले? नानी कुठे गेली? नानी कुठे गेली? मांडी घालून दाखव. बस नानी जवळ. नानी जवळ बस. मांडी घालून दाखव. आज लय गरमट होऊ राहिलंय. आज पण पाऊस येईल असं वाटत आहे ना? No, no rice. मांडी घालून दाखव चल. यज्ञेश तुला नाही जेवायचं? जेवण नाही करत